आता आपण बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। भाजपने आज राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली। सगळ्याच जिल्ह्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे। पाचोऱ्यात शिवसेना आमदार किशोर पाटलांनी भाजप विरोधात आगपाखड केली। दरम्यान आता भाजप आमदार मंगेश पाटलांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलं। शिक्षण मंत्री तुमचा असेल परंतु मुख्यमंत्री आमचा आहे। तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीने हवा गेली असेल तर तुम्ही आमच्या चौकशी लावूनच दाखवा, असा धमकीवजा इशारा मंगेश पाटलांनी दिला। रस्ते कामावरून विखेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं। खासदार निलेश लंके यांनी सडेतोड उत्तर दिलं। काही नेत्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्णच होत नाही। ते 5 वर्ष खासदार होते पण काहीच करू शकले नाहीत, म्हणूनच जनतेने मला निवडून दिलंय। रस्ते कामाला सुरुवात झालेली आहे आणि ते माझ्याच कार्यकाळात पूर्ण होईल, असं निलेश लंके म्हणाले। बुलडाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना प्रशिक्षण मेळावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय गायकवाड यांना आपल्या बेजबाबदारपणाच्या विधानाला आवर घाला असं म्हणून चांगल्याच कानपिचक्या दिल्या। बुलडाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना मेळाव्याला आलेल्या अर्जुन खोतकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली। राज्यातील अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र आजही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचं विधान त्यांनी केलं। खोतकरांच्या विधानाने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत। 7 ते 8 नोव्हेंबरला शिंदे बिहार दौऱ्यावर असून ते बिहार निवडणुकीकरता एनडीए उमेदवारांच्या प्रचाराकरता सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं। विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवं राज्य येणार। 3 डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार असा विश्वास व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार असं शिंदेंनी म्हटलंय, तसा विश्वास व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणुकीकरता सज्ज झालेले आहेत। पुढील 3 दिवसात निवडणुकीकरता चर्चा होईल असं सुनील तटकरे म्हणाले। मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे, युतीबाबत चर्चा होईल असंही तटकरेंनी स्पष्ट केलं। बीड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुकांकरता भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पंकजा मुंडेंची बीड जिल्हा निवडणूक प्रभारी तसंच सुरेश धस यांची बीड जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सिंधुदुर्गमध्ये स्वबळावर निवडणूक व्हावी असं विधान नितेश राणेंनी केलंय। नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे आता नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगणार असल्याच्या चर्चा आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिला। राजेश सावंत यांची मुलगी शिवानी सावंत माने शिवसेना उबाटा पक्षात आहे। शिवानी माने नगराध्यक्ष पदाकरता निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे राजेश सावंतांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। जळगावमधील पाचोरा भडगाव नगरपालिकेकरता भाजपनं रणशिंग फुंकलंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर भाजपनं भव्य परिवर्तन मेळावा घेतला, त्यामुळे निवडणुकी आधीच महायुतीतील पक्ष आमने-सामने आल्यानं राजकारण रंगण्याची शक्यता आहे। एक महत्त्वाची बातमी आपण टीव्ही स्क्रीनवर बघतोय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांकरता भाजप कामाला लागलेला आहे। निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। सगळ्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रमुख नेमले गेलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी प्रत्येक नेत्यावर दिली गेलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे। तर ठाणे शहर, ग्रामीण, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई या सगळ्या ठिकाणी गणेश नाईक निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील। मुंबईची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली आहे। शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नाईक यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे। बीड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली आहे। सांगली जिल्ह्यात आमदार सत्यजित देशमुख, कोल्हापुरात आमदार अमल महाडिक यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ, सोलापुरात जयकुमार गोरे, साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जबाबदारी दिली गेलेली आहे।
एफआरपीच्या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन कोल्हापुरात होतं ते चिघळलं। कोल्हापूर शहरातून दालमिया शुगरला जाणारे उसाचे ट्रॅक्टर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवले। राज्यातील दुर्गम भागापर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रख्यात स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये करार करण्यात आलाय। इलॉन मस्क यांच्या कंपनीने देशात सेवा सुरू करण्याचं जाहीर केल्यावर इंटरनेट सेवेकरता या कंपनीबरोबर सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले आहे। सगळ्या पॅन कार्ड धारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणं अनिवार्य आहे। निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि त्याचा थेट परिणाम दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार आहे, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला आहे। समृद्धी महामार्गावर आता वाहनांवर अधिक काटेकोर देखरेख ठेवली जाणार आहे। नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरावर तब्बल 1500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या माध्यमातून वाहतुकीवर लक्ष्य आणि वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणं शक्य होणार आहे। राज्यातील 5वी आणि 8वी इयत्तांसह 4थी आणि 7वी या इयत्तांसाठीही यंदा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय। त्यानुसार 4थी आणि 7वीच्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे। विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची तयारी करावी लागणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये गुलाबी थंडी आणि दाट धुकं पाहायला मिळतंय। संपूर्ण जिल्ह्यावर दाट धुक्याची चादर पसरलेली आहे। हवामानातील हा आल्हाददायक बदल नाशिककरांची सकाळ मनमोहक करतो आहे। अमरावती शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध गावठी आणि देशी दारूची विक्री खुलेआम होते, त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून शहरात गुन्हेगारी वाढते। या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख ज्यांनी शहराचे पोलीस आयुक्त यांना निवेदन दिलं आणि अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली, अन्यथा रस्त्यावर उतरू, तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। नागपूरच्या रामटेक तालुक्यातील जयपालेश्वर देवस्थान परिसरामध्ये तलावात बुडून मामा भाचीचा मृत्यू झाला। पोहताना पाहण्याचा आनंद न आल्यानं हर्षाली माकडे ही 13 वर्षाची चिमुकली बुडायला लागली। दरम्यान तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना तिच्यासह 33 वर्षाच्या अजय लोहबरे या तिच्या काकांचा सुद्धा मृत्यू झाला। नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील भागी महारी तलावामध्ये 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला। हे दोघे तरुण पार्टी करता तिथे गेले होते। एक जण अंघोळी करता पाण्यात उतरला आणि बुडाला। त्याला वाचवताना दुसरा तरुण पाण्यात उतरला आणि तोही बुडाला। दोघांनाही पाण्याची खोली आणि प्रवाह याचा अंदाज आला नाही, त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला। मावळच्या तळेगाव दाभाडे इथल्या शिवशंभू तीर्थावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला। या सोहळ्यामध्ये शेकडो दिव्यांच्या प्रकाशामध्ये संपूर्ण परिसर तेजोमय झाला होता। या दीपोत्सवामध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वाशिम जिल्ह्यात कार्तिकी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुळशी शालिग्राम विवाह सोहळा पार पडला। पारंपरिक संगीत, आरत्या आणि विवाह विधींनी सर्वत्र आनंदोत्सवाचं वातावरण होतं। महिलांनी पारंपरिक पोशाखात गाणी गाऊन मंगलाष्टक म्हणत विवाह विधी उत्साहात संपन्न केले। महाराष्ट्राची अयोध्या असलेल्या नागपूरच्या रामटेकमधील गड मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दिव्यांच्या लहरींनी आणि सजावटींनी संपूर्ण परिसर उजळून गेला। श्री प्रभू रामचंद्रांच्या पावलांनी पवित्र झालेल्या या रामटेकमध्ये दर्शनाकरता भाविकांनी मोठी गर्दी केली होती। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बदलापुरातील मोहनानंद परिसरामध्ये भगवान शिवशंकराला 1100 दिव्यांची आरास साकारण्यात आली आहे। यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारा उच्च रक्तदाब आता मुलांनाही ग्रासू लागलेला आहे। अलीकडील संशोधनानुसार देशातील 6 ते 18 वयोगटातील शालेय मुलांमध्ये हायपर टेन्शनचं आणि हाय ब्लड प्रेशरचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे। महत्त्वाची बातमी आहे, पाचोऱ्यातून ही बातमी येते। शिवसेना आमदार किशोर पाटलांनी भाजप विरोधात आगपाखड केली। याला भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उत्तर दिलेलं आहे। शिक्षण मंत्री तुमचा असला तरी मुख्यमंत्री आमचा आहे। तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीने हवा गेली असेल तर तुम्ही आमच्या चौकशी लावूनच दाखवा, असा धमकीवजा इशारा मंगेश पाटलांनी दिला आहे। ती माणसं आमच्या सोबत आले, याचं दुर्दैव मला वाटलं की तुम्ही काय सांगितलं की यांच्या संस्था शिक्षण मंत्री आमचा आहे।
माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, मी राजकारणावर बोलणार नव्हतो, मला त्यांना दुखायची भूमिका नव्हती, पण जर तुम्ही आमच्या सवंगड्यांना आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे, माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहे, आम्ही इथं काय गोटे गोटे खेळायला बसलो नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचा आहे, आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो. जर तुमच्या मनात जर या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात हवा गेली असेल की आम्ही चौकशीला लोकांना अडचणीत आलो, माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे, तुम्ही लावून दाखवा चौकशा, काय बघायचं ते म्हणून माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे. राजकारण केलं तेल लावायला, राजकारण केलं चुलीत. भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं हजर असेल. एक महत्त्वाची बातमी अजून अहिल्यानगरमधून ही बातमी आहे. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखे आणि खासदार निलेश लंके यांच्यामध्ये झुंपली आहे. 7 वर्षांपासून या मार्गाचं काम रखडलंय. ज्यांनी या रस्त्याकरता उपोषण करून मतं मिळवली त्यांनीच आता उत्तर दिलं पाहिजे अशी टीका सुजय विखेंनी केली आहे. दरम्यान काही नेत्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत नाही. ते 5 वर्ष खासदार होते पण काहीच करू शकले नाहीत, म्हणूनच जनतेनं मला निवडून दिलं. रस्ते कामाला सुरुवात झालेली आहे आणि ते माझ्याच कार्यकाळामध्ये पूर्ण होणार आहे असं उत्तर निलेश लंकेंनी दिलं आहे. ज्यांनी त्यासाठी उपोषण केलं आणि उपोषण करून ज्यांनी त्याच्यावर मतं मिळवले याचं उत्तर ते योग्य देतील असं माझं व्यक्तिशः मत आहे. मी तर करतच होतो, मी लोकांना सत्य सांगत होतो, पण तेव्हा काही ठराविक लोकांनी आभास निर्माण केला की नगर पाथर्डी माझ्या उपोषणामुळे सुटलं, तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होता. मग मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही. तर आज माझा पराभव झालेला आहे. जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं. त्यांचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन. या जिल्ह्यामध्ये काही नेते मंडळींना व्यासपीठावर आल्यानंतर निलेश लंकेंचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत आहे. गेले 6 वर्ष तुम्ही त्या विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम करत. मी खासदार झालेलं 1 वर्ष झाले. मी खासदार झाल्यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो. तर पहिला ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला त्याला त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं. नंतर दुसरा ठेकेदार आला, तो ठेकेदाराचा टेक्निकल पॉईंट निघाल्यानंतर त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह झालं. पुढच्या बातम्यांकडे वळूया. पुण्यामध्ये घर घेण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ शकतं. म्हाडाने मध्यमवर्गीय कुटुंबांना लॉटरीच्या माध्यमातून परवडणारी घरं उपलब्ध करून दिलेली आहेत. पुण्यातील प्रमुख ठिकाणी आणि विकसित भागामध्ये ही घरं अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. म्हाडाच्या लॉटरीमध्ये घरांची किंमत 28 लाखांपर्यंत आहे. एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाकरता IPS अधिकाऱ्याची नेमणूक मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी म्हणून करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदावर अधिकारी नेमण्यात येणार असल्यामुळे एसटीच्या सुरक्षेकरता अखेर कणखर नेतृत्व मिळणार आहे. एसटीच्या महामंडळाच्या वतीनं उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतून पेट्रोलची किरकोळ विक्री सुरू करण्यात येणार आहे. याकरता महामुंबईत 11, राज्यभरात एकूण 250 ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल बरोबरच CNG आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले रिटेल विक्री पंप सुरू करण्याकरता निविदा प्रक्रिया सुरू केली गेली आहे. QS वर्ल्ड रँकिंग तर्फे जाहीर होणाऱ्या आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील 73% विद्यापीठांची घसरण झालेली आहे. IIT मुंबईची 48व्या स्थानावरून 71व्या स्थानी घसरण झालेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या वर्षीच्या 173व्या स्थानावरून 207व्या स्थानी गेलेलं आहे. मुंबई विद्यापीठानं गेल्या वर्षीची कामगिरी कायम ठेवत 245वं स्थान मिळवलेलं आहे, राखलेलं आहे. उल्हासनगर महापालिकेच्या एकूण मंजूर पदांपैकी 40% पदं कंत्राटी कामगारांची असल्याचं उघड झालंय. यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. शासनानं नवीन आकृतीबंध पदाला मंजुरी दिल्यास 1000 पेक्षा जास्त पदांची भरती होणार असल्याचे संकेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिले.
पालघर जिल्ह्यातील रामनगर गावातील डोंगराच्या कुशीत बांबूच्या वनात ऑक्सिजन पार्क आकार घेत आहे। ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून आरोग्यपूरक पर्यावरण आणि पर्यटनासहित ग्रामीण रोजगार निर्मितीचा सुरेख संगम साधला जाणार आहे। कोल्हापूरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या पारंपरिक आणि धार्मिक उत्सवामध्ये नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता। कृष्णा नदीच्या काठावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मंदिर परिसरामध्ये दीप प्रज्वलनाने संपूर्ण दत्त मंदिर परिसर दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने न्हाऊन निघाला। सोलापूरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अकलूज इथल्या अकलाई मंदिरामध्ये नागरिकांनी हजारो दिवे लावत मंदिर प्रकाशमान केलं होतं। संध्याकाळी हजारो भक्तांनी मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती आणि मंदिर परिसर त्यामुळे उजळून निघाला होता। मावळमधील लोहगड या ऐतिहासिक दुर्गाच्या पायथ्याशी शिवस्मारकासमोर भव्य दीपोत्सव करण्यात आला। या दीपोत्सवामध्ये हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला। त्यानंतर भक्तिगीतं गायण्यात आली, पारंपरिक ढोल ताशांचा गजर करण्यात आला आणि आणखी कार्यक्रमाची रंगत वाढली। तळेगाव दाभाडे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक शाखेने कारवाई केली। बेशिस्त वाहन चालकांवर धडक मोहीम राबवण्यात आली। फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट तसंच काळी फिल्म लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। काही वाहन चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले। नव्याने उत्पन्न होणाऱ्या विषाणूजन्य आजारांचं मोठं आव्हान जगासमोर उभं राहिलं आहे। डेकोविड, कांजण्या, JBA हे विषाणू अशा विविध प्रकारच्या विविध विषाणूंचा भविष्यातील आव्हान लक्षात घेता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र विषाणूशास्त्र संस्था स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या आठवड्यामध्ये मुंबईकरांना मिळालेल्या किंचितशा तापमान दिलाशाला पूर्णविराम मिळालाय। मुंबईकरांना बुधवारी संपूर्ण दिवस उष्ण झळांचा सामना करावा लागला। कोरड्या वाऱ्यामुळे दुपारी प्रवास करणारे मुंबईकर कासावीस झाले। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तापमानात 2 दिवसांपासून किंचित वाढ झालेली आहे। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी 31.2 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज केंद्रात 30.5 अंश सेल्सिअस अशा कमाल तापमानाची नोंद झाली। उबरनं प्रथमच मुंबईमध्ये मेट्रोचं तिकीट उपलब्ध करून दिलेलं आहे। आता वर्सोवा, अंधेरी, घाटकोपर या मेट्रो मार्ग 1ची तिकीटं थेट उबर ॲपवर उपलब्ध झालेली आहेत। यावर्षी दिल्ली आणि चेन्नईमध्ये यशस्वी सेवेनंतर हा उपक्रम मुंबईमध्ये राबवण्यात आला आहे। आता वर्सोवा, अंधेरी, घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांना उबर ॲपमध्येच तिकीट शोधणं, खरेदी करणं आणि वापरणं शक्य झालेलं आहे। एक सविस्तर बातमी बघूयात। बुलडाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना प्रशिक्षण मेळावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय गायकवाड यांना आपल्या बेजबाबदारपणाच्या विधानाला आवर घाला असं म्हणून चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत। प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचं संजीव बी सांगतो तू आवडणार भाऊ, हे आमचं डॉन आहे। अरे दिवानो मुझे पैसानो, म्हणजे सांगायचा अर्थ असे एक एक हिरे शिवसेनेमध्ये आहे। गुंडे म्हणता लोक आम्हाला, अरे म्हणू दे ना गुंड, शंड असण्यापेक्षा गुंड असलेला बरा। अजून एक मोठी बातमी। बुलडाण्यातील मेहकरमध्ये आयोजित शिवसेना मेळाव्यात शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झालेली आहे। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण खऱ्या अर्थानं जनतेच्या मनात जाऊन बसणारा एकच मुख्यमंत्री पाहिला आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे आहेत असं विधान अर्जुन खोतकर यांनी केलं। मुख्यमंत्रीपदी असताना 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत एकनाथ शिंदेंनी सगळ्या सर्वसामान्यांकरता जी भूमिका मांडली त्याचंही खोतकरांनी कौतुक केलं। जनतेच्या मनातला खरा मुख्यमंत्री जर कोण असेल ते आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जी भूमिका या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांनी राबवली, मी गेली 40 वर्ष आमदार आहे। माननीय श्रीकांतजी
माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक मुख्यमंत्री मी बघितले, परंतु खऱ्या अर्थाने जनतेच्या मनामध्ये जाऊन बसणारा एकच मुख्यमंत्री आहे. तो कोण आहे सांगा? कोण आहे? सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जाऊन बसणारा एकच मुख्यमंत्री, तो माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता आज मतदान होत आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 18 जिल्ह्यांमध्ये 121 जागांवर आज मतदान होत आहे. या पहिल्या टप्प्यात 37 लाख मतदार 1314 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यासह भाजपा उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा हे दोघेही उपमुख्यमंत्री होते. या दोघांचंही भवितव्य आज मतपेटीत बंद होईल. यासह 16 मंत्री असे आहेत ज्यांचं भवितव्य पणाला लागेल. यामध्ये भाजपचे 11 आणि जेडीयूचे 5 मंत्री आहेत ज्यांचा समावेश आहे. म्हणजे त्यांचं आज राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे. एकूण 45,341 मतदान केंद्र त्याकरता स्थापन झालेली आहेत. त्यापैकी 36,733 ग्रामीण भागात आहेत. एकूण मतदारांपैकी 10.72 लाख नवीन मतदार आहेत. 18 ते 19 वयोगटातल्या मतदारांची संख्या 7.38 लाख इतकी आहे. पहिल्या टप्प्यात मधेपुरा, सहरसा, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपुर, बेगूसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पाटणा, भोजपुर आणि बक्सर या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी गोपाळ बदने याला पोलीस उपनिरीक्षक पदावरून बडतर्फ करण्यात आलेला आहे. तसे आदेश पोलीस महासंचालकांनी दिलेत. आरोपी PSI गोपाळ बदनेचं आधीच निलंबन करण्यात आलं होतं. आता त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. गोपाळ बदनेला बडतर्फ करण्याचे आदेश दिल्यानंतर पीडित डॉक्टरच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे. ही न्यायाची पहिली पायरी आहे. इतर आरोपींवरही कारवाई व्हावी अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले समुद्रकिनारी एका पर्यटकानं कार थेट समुद्रात नेली. स्टंटबाजी करणं या पर्यटकाच्या अंगाशी आलं. संबंधित कार पाण्यात बुडाली असून चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांची आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यानं सिल्लोडमधील सकल संत, महात्मा, महंत, सर्व शिवशक्ती, सकल हिंदू समाज यांच्या वतीनं सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी भेट दिली. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं आंदोलन करण्यात आलं. पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप करण्यात आला. तातडीनं गुन्हेगारीच्या घटना थांबवण्याची मागणी करण्यात आली. पिंपरखेडमध्ये ठार केलेल्या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या बिबट्याचं वजन तब्बल 64 किलो असून वय अंदाजे 6.5 वर्ष असल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या शंकरपूर परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शंकरपूर आंबोली मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाघांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. साताऱ्यातील क्षेत्र माहुली इथल्या रामेश्वर मंदिर परिसरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 2,500 दिव्यांनी हा परिसर उजळून निघाला. यामध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लेझर शो सातारकरांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीवर कोरणी घाट इथं कार्तिकी पौर्णिमेच्या रात्री गंगा महाआरती करण्यात आली. यावेळी हजारो भक्तांनी कोरणी घाटावर येऊन गंगेची आरती केली. आता आपण एक महत्त्वाची बातमी बघूया. महाराष्ट्रात सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करतोय. त्यांना पीक विमा भरपाईमध्ये केवळ 2 ते 3 रुपये मिळत आहेत. दुसरीकडे नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीकरता सरकारी यंत्रणा मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करते आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नागपूर इथल्या रवी भवनमधील बंगल्याच्या दुरुस्तीकरता 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात येतोय. तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बंगल्यासाठीही 1.25 कोटींचा खर्च मंजूर करण्यात आलाय.
त्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या अधिवेशनाकरता कोट्यवधींची उधळपट्टी कशा करता असा सवाल केला जातोय। कोणत्या मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर किती खर्च प्रस्तावित आहे ते बघूयात। अधिवेशन 1.5 आठवड्यांचं आणि खर्च कोट्यवधींचा असं बघायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस खर्च 2 कोटी, सीलिंगचं काम। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, त्यांचं घर देवगिरी खर्च 90 लाख, नव्या रूमचं बांधकाम। दत्तात्रय भरणे कृषी मंत्री, कॉटेज नंबर 29 खर्च 1.9 कोटी, नव्यानं स्ट्रक्चर उभारणी। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, कॉटेज नंबर 1 खर्च 1.6 कोटी, सीलिंग टाइल्स फर्निचर रंगकाम। रवी भवन नागभवन हैदराबाद हाऊस कॉटेजेस खर्च दुरुस्तीचं काम 93 लाख, इलेक्ट्रिकल कामं 1 कोटी, चादर बेड इतर वस्तू खरेदी 20 कोटी। नागपूरला 8 दिवसाचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनासाठी एका बंगल्यावर 1.5 कोटी रुपयाचा खर्च तिथं केला जात आहे। तर 8 दिवसासाठी 1.5 कोटी रुपये खर्च करायची जरूरत आहे का? थोडी डागडुजी करा। आता सभापती राम शिंदे सर जे त्यांच्या बंगल्यावर 1.25 कोटी खर्च आता सुरू आहे। कशाला? ठीक आहे, थोडंसं पाऊस बिऊस आला तर कुठे ती गळेल जास्तीत जास्त, पण इथं जे आमचे शेतकऱ्याची घरं वाहून गेले त्याला पैसे तुम्ही प्राधान्य द्या।